ग्रामस्थांना शुद्ध ऑक्सिजन मिळावं आणि भर उन्हामध्ये कुठंतरी गारवा मिळावा यासाठीच सरपंच संतोष देशमुख याने या झाडाचं संरक्षण केलं होतं। मात्र संतोष यांच्या जाण्यानंतर हेच ते पिंपळाचं वृक्ष आहे, बोधी वृक्ष आहे, तो उदास असल्याचा पाहायला मिळते। मी सध्या मस्साजोगच्या या गाव परिसरात आहे। ना इथं दिवे लागलेत, ना इथल्या देवाऱ्यामध्ये देव राहिलाय असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे। सुमसाम एरिया आहे। एरवी जर बघितलं तर वर्दळ या गावात आपल्याला पाहायला मिळायची। मात्र संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर गावावर अक्षरशः शोककळा पसरलेली आहे। चूल पेटलेली नाही, देवारातला दिवा देखील पेटलेला नाही। मोठ्या हतबल आणि निराश जगतात येऊन हे लोक जे आहेत ते सध्या ही मंडळी आहेत। ग्रामस्थ दररोज सकाळी उठतात आणि या ठिकाणी बसतात, संतोषच्या आठवणीला उजाळा देतात। कुणाला अश्रू अनावर होतात तर कधी कुणाला संतोषच्या त्या विरहाचा कुठेतरी मनाला चटका लावून देणारा प्रसंग सांगून बसतात। ही सर्व मंडळी आहे आणि हा बाजूचा गाव आहे। पूर्णपणे गावावर रौनक जी आहे ती सध्या पाहायला मिळत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चौक आहे जे की संतोष देशमुख यांच्या सल्ल्यानुसार, याच्या विचारानुसार हे चौक आहे। बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील स्मारक चौक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 6 दिवस झाला इथलं कुलूप देखील उघडण्यात आलेलं नाही। पूर्णपणे गाव जे आहे ओस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मंडळी आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। काय नेमकं या गावात चालू आहे? 6 दिवस झाले आरोपी अटक नाहीयेत। कितवा दिवस आहे आजचा? कसं आजचा 6वा दिवस आहे साहेब। या ठिकाणी 6 दिवसामध्ये फक्त 3च आरोपी अरेस्ट झालेले आहेत। सर्व जिल्ह्यातील नेते या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी आमच्या दुःखामध्ये सहभाग नोंदवला। आम्ही त्यांचे आमच्या मस्साजोग वाशियातर्फे आभार व्यक्त करतो। मात्र 6 दिवस झाले आरोपी सापडत नाही, याच्यामध्ये राजकारणी मात्र राजकारण करताना दिसत आहेत असं वाटतं साहेब। निश्चितच 2-3 दिवसामध्ये त्याला राजकीय स्वरूप भेटलेलं असं आम्हाला गावकऱ्यांना वाटतंय। त्याचं कारण आमचे मुख्य प्रश्नाकडे लक्ष न देता फक्त येऊन आमचं सांत्वन, पण ज्या गोष्टी आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्या मुख्यमंत्र्याकडे जाऊन आपल्या ज्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी काही शिष्टमंडळ मराठवाड्यातलं किंवा बीड जिल्ह्यातलं जाऊन राजकीय आमदार वगैरे जाऊन कधी तिथं जाऊन त्यांना या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली नाही किंवा काही केलेलं नाही। राजकारण्यानं खरं तर चपराक आहे। जे कोणी राजकारणी या ठिकाणी येतात राजकारण करू नये असा सल्ला इथं दिला जातोय। ग्रामस्थ राजकारण्यावर नाराज आहेत। कोण म्हणजे राजकारण हे थांबलं पाहिजे का कसं? थांबलं पाहिजे ना। हा मुद्दाच म्हणजे राजकारणाचा नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी संतवानाचे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, हे आमचं मत आहे। नंतर राजकारण करायला वेळ आहे ना। पण आता म्हणजे केवळ आरोपी अटक कशी होतील आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल ह्याच्याकडं सगळ्या राजकारण्यांनी आणि सगळ्यांनी बघायला पाहिजे असं मत आहे माझं। किती दिवस झालं चूल पेटली नाही, दिवे पेटले नाहीत, रौनक नाही गावावर? या दिवशी संतोष अण्णा इथून गेले त्या दिवसापासून आज तक कसलाही कुणी दिवा पेटविला नाही ना चूल पेटवली नाही आणि सगळे दुःखात आहेत। खरंच आम्ही आमच्या गावचा एक हिरा हरपून बसला आहात। असं वाटतंय की हिरा गेला की सगळा अंधारच झाला, असं आमच्या जीवनामध्ये सगळ्या गावकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधारच पसरलेला आहे। आता काय मागणी कराल? 6 दिवस झाले, केवळ 3 आरोपी अटक आहेत। उर्वरित आरोपींसाठी काय मागणी असेल? आरोपींना लवकरात लवकर अटक करावी। नसता आमच्या गाव अतिसंवेदनशील गाव होतं, परंतु संतोष अण्णाच्या प्रयत्नामुळं गाव संस्कारिक झालं। पण हा सर्व समाजाला घेऊन चालणारा संतोष अण्णा देशमुख आज आमच्यातून गेल्यामुळे आम्हाला त्या संस्काराची किंमत राहिलेली नाही। आम्ही आता संवेदनशील होऊन एक कुठंतरी आगडोम निर्माण करू। त्यामुळं लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने, पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी। नसता विध्वंस चालू व्हायला वेळ लागणार नाही। आरोपीला अटक करावी अशी मागणी जोर धरताना पाहायला मिळते।
आता काय मागणी कराल? मुख्य मागणी सांगा. आमचे आरोपींना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात त्याचा खटला चालू करून त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. क्रूर हत्या जशी केली तसं त्यांनाही तात्काळ फाशी देण्यात यावी एवढी आमच्या गावकऱ्याकडून मागणी आहे. याच्यातले 2 पोलीस जे होते, एकाचं निलंबन झाले आणि एक पोलीस अधिकारी सक्तीच्या रजेवर पाठवले. याला कारवाई म्हणायची? नाही, याला कशी कारवाई म्हणा? हे काहीतरी कोणाच्या तरी दबावापोटी हे शांत राहिलेत. बरं, तो PSI त्याच दिवशी निलंबित होतो आणि PI याचा कुठं आयजीकडे प्रस्ताव पाठवू, काय करू? आज झाले ना 6-7वा दिवस आहे. मग ही कारवाई म्हणता येईल का, असा आमचाच तुम्हाला प्रश्न आहे. बघा, हे ग्रामस्थांचा थेट जो आहे सवाल पण आहे, त्यांचे आरोप पण आहेत. खरं तर आजचा 6वा दिवस आहे. संतोष यांची हत्या होऊन 6 दिवस उलटत आहेत. मात्र बीड पोलिसांना 4था आरोपी जो आहे त्याचा शोध जो आहे तो लागत नाही. हे दुर्दैव म्हणावं की काय, असंच आता म्हणण्याची वेळ इथं आलेली आहे. राजकारणी या गावात येत आहेत. पिपली लाईव्हसारखं हे गाव आता दिसायला लागले. त्यामुळे राजकारण्यांनी राजकारण जो आहे गावाच्या वेशीवरच सोडावं आणि इथं संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा, मागणीचा जोर वाढवावा, असं इथलं ग्रामस्थ जे आहेत ते बोलताना आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.